नमस्कार. तुकाराम मुंडे नाव तर तुम्हाला माहितच असेल, कारण गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात एक विचित्र घटना घडली. एक अधिकारी येतो आणि अचानक धाडी सुरू होतात, कारवाया सुरू होतात, भेसळखोर सापडायला लागतात, बेकायदेशीर धंद्यांवरती कारवाया व्हायला लागतात आणि लोक त्या अधिकाऱ्याची स्तुती करायला लागतात. वा, काय अधिकारी आहे. पण जरा थांबा, मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण नक्की कोणाचं कौतुक करत आहोत? मुंडे साहेबांचं, की एक प्रामाणिक अधिकारी आपलं कर्तव्य करत आहे याच? कारण अगदी स्पष्ट आहे मित्रांनो. एक शिक्षक ज्यावेळेस वर्गात शिकवतो त्यावेळेस ती बातमी बनत नाही. एक डॉक्टर प्रामाणिकपणे रुग्णांवरती उपचार करतो ती देखील बातमी बनत नाही. अक्षरशः सैनिक आपल्या जीवाची पर्वा न करता सीमेवरती आपलं रक्षण करतो ती देखील आपल्यासाठी बातमी नसते. मग एक अधिकारी नियम पाळतो आणि संपूर्ण राज्यात त्याची चर्चा होते. एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची संपूर्ण राज्यात चर्चा होते. याला कारण भ्रष्टाचार नाही, एक समस्या आहे. आणि ती समस्या म्हणजे आपण भ्रष्टाचाराला नॉर्मल मानायला लागलोय. हे इतकं सवयीचं झालंय की थोडा देखील प्रामाणिकपणा कुठं दिसला तर आपल्याला आश्चर्य वाटायला लागले. कारण याच्यापूर्वी आपल्याला भेसळ दिसली, आपण गप्प राहिलो. आपल्याला लाच मागितली गेली, आपण शांत. आपल्याला बेकायदेशीर धंदे उघड्यावर चालताना दिसले, आपण शांत होतो, गप्प राहिलो. आणि मग एखादा तुकाराम मुंडे येतो, तो कारवाई करतो आणि आपल्यासारख्यांचा सुपर हिरो बनतो. पण मित्रांनो, खरी गंमत ही आहे की लोकशाही अशा सुपर हिरोंवरती चालत नाही, तर आपल्या देशातली लोकशाही टिकली आहे ती तुमच्या माझ्यासारख्या सामान्य नागरिकांवर. मग खरा प्रश्न हा नाही की अजून एक तुकाराम मुंडे कधी येणार. खरा प्रश्न आहे, तुकाराम मुंडे नसताना आपण काय करणार. कारण उद्या तुकाराम मुंडे साहेबांची 26वी बदली होणार, नक्की होणार. पण जे आज भेसळखोरी करण्यासाठी घाबरताय हे भेसळखोर इथेच राहणार, लाचखोर इथेच राहणार, भ्रष्टाचारी इथेच राहणार आणि बेकायदेशीर धंदे करणारे सगळे जे उघड्यावर करत होते ते परत करत राहणार. आणि मग परत आपण आंधळ्यासारखी अजून एखाद्या सुपर हिरोची वाट पाहत राहणार. केवळ वाट पाहायची की एका जागरूक नागरिकासारखी जबाबदारी स्वीकारणार, आरटीआय करणार, तक्रार करणार, पुरावे देणार, का फक्त रील पाहून स्क्रॉल करत राहणार. हे अगदी खरं आहे की तुकाराम मुंडे सारख्या अधिकाऱ्यांची आपल्या देशाला नितांत आवश्यकता आहे. पण त्याहूनही अधिक गरज आहे ती तुमच्या माझ्यासारख्या जागरूक नागरिकांची. आणि जाता जाता एक अजून सांगतो, ज्या बीडला तुम्ही बदनाम करताय, ज्या बीडला सतत नावं ठेवले जातात, हे तुकाराम मुंडे साहेब देखील माझ्याच बीडच्या मातीतले आहेत. जागरूक नागरिक बनून तुकाराम मुंडेंसारखे अधिकारी सतत घडवूया, अधिकाऱ्यांना त्यांचं कर्तव्य लक्षात आणून देऊया. मेरा अपना नजर है. जय हिंद.